नवी मुंबईमध्ये अवैध पद्धतीनं स्पा सेंटर सुरू आहे। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये स्पा सेंटर सुरू असल्याचं समोर आलंय। पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयापासून अगदी 100 मीटरवरील प्रकार आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी प्रकरणावरती दुर्लक्ष करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। अवैध पद्धतीनं स्पा सेंटर सुरू करण्यास परवानगी कशी काय मिळाली हा सवाल या निमित्तानं उपस्थित करावा लागतोय। उपायुक्त अमित काळे याकडे का दुर्लक्ष करतायत? कारण हप्ते वसुलीसाठी हे सर्व काही सुरू आहे का, असा संतप्त सवाल यावेळेला उपस्थित करण्याची वेळ आलेली आहे। कारण नवी मुंबईमध्ये चाललंय तरी काय आणि पोलिसांचं याकडे दुर्लक्ष का, असा सवाल देखील या निमित्तानं विचारावासा वाटतोय। या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी यावेळेला आमच्या प्रतिनिधी स्वतः आकांक्षा यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नवी मुंबईमध्ये काय सुरू आहे? स्पा सेंटरचे यावेळेला आपण बातमी खरं तर दाखवतोय। पोलीस आयुक्तालय आणि स्पा सेंटर किती अंतर आहे? विशाल सर, नक्कीच खरं तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांची पोलखोल करत आहेत। मात्र आता जो प्रकरण धक्कादायक प्रकार समोर आलेला ते म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध पद्धतीने स्पा सेंटर सुरू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नवी मुंबई झोन 2 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या कार्यालयापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर स्पा सेंटर सुरू आहे आणि अवैध पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम चालतो। मात्र कोणत्याही प्रकारची पोलिसांकडून कारवाई ही केली जात नाही। पाहायला गेलं तर आपण नेहमीच या सर्व गोष्टी समोर आणलेल्या आहेत। झोन 1 मध्ये असेल किंवा काही भागात नवी मुंबईच्या पोलिसांकडून काही ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत। मात्र नवी मुंबई झोन 2 मध्ये सर्रासपणे अवैध धंदे असतील, त्यामध्ये स्पा सेंटर असेल किंवा मग लेडीज डान्स बार असेल, या सर्वच गोष्टी सर्रासपणे सुरू आहेत। यावर कारवाई का करत नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्यापर्यंत या सर्व व्हिडिओ पोहोचत असेल, आपल्यापर्यंत माहिती पोहोचत असेल, तर मग 100 मीटर अंतरावर असलेल्या उपायुक्त अमित काळे यांच्याकडे या माहिती ही पोहोचत नाहीये का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी होतोय। किंवा मग जाणून बुजून हप्ते वसुलीसाठी या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातंय का? नवी मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारे अवैधरित्या सुरू असलेले जे स्पा आहे त्या संदर्भातली काय आकडेवारी सांगते, काय रिसर्च तुमचा सांगतोय? नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहायला गेलो त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने स्पा सेंटर या ठिकाणी आहेत आणि अवैध पद्धतीने या ठिकाणी असतात। आणि महत्त्वाचं म्हणजे अल्पवयीन मुलींचा 18 मायनर मुलींचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे। त्यामुळे थायलंडच्या मुली देखील असतात आणि अवैध पद्धतीने असा कोणताही नियम नाही आहे का 18+ मुली या ठिकाणी ठेवू शकतात। त्यामुळे अत्यंत गंभीर असा हा विषय पाहायला गेला तर, आणि शेकडो फक्त नवी मुंबई ते बेलापूर परिसरातच नाही आहे, झोन 2 मध्येच नाही तर संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध पद्धतीने स्पा सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पोलिसांची कारवाई ही केली जात नाही। त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील हद्दीतील पोलिसांवर देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातो। बरोबर, आकांक्षा 100 पेक्षा जास्त जर अशा प्रकारचे अवैध स्पा त्या ठिकाणी सुरू असतील, पोलिसांची नेमकी या संदर्भातली भूमिका काय? पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? त्यांनी या संदर्भात काही उत्तर देण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न झालाय किंवा नाही? नक्कीच ज्या पद्धतीने शेकडो स्पा या ठिकाणी आहेत आणि आता जर जी माहिती समोर आलेली आहे ती उपायुक्त झोन 2 स्पा सेंटर आहे ते खुलेआम सर्रासपणे सुरू असतं। आपण काही महिन्यापूर्वी देखील या संदर्भात खुलासा केला होता। त्यानंतर पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई केली होती। काही दिवसांसाठी हे बंद ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर पुन्हा आता हे सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या अशा गोष्टी सर्रासपणे सुरू ठेवण्यास कोणी परमिशन देतं? आपण पोलिसांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या कानावर हे घातलं तर त्यांचा एकच रिप्लाय असतो की आमच्या परिसरामध्ये सर्व काही बंद आहे आणि योग्य त्या पद्धतीची आम्ही चौकशी करून कारवाई करू, असं त्यांच्याकडनं उत्तर येतो। मात्र काही प्रमाणात कारवाई झाल्यानंतर पुन्हा जैसे थे आणि तसंच सर्व या ठिकाणी सुरू होतं। आकांक्षा, पण नवी मुंबई परिसरामध्ये हप्ता वसुलीचा रॅकेट कार्यरत असल्याचं बोललं जात आहे, त्याचा आणि पोलिसांचा काही संबंध आहे का? अवैध हप्ता वसुली करून या ठिकाणी अशा प्रकारचे स्पा सुरू असल्याची देखील जी चर्चा आहे ती कितपत खरी आहे? नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर शेकडोच्या संख्येने स्पा सेंटर्स नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आहे आणि जर आपण या गोष्टी वारंवार खुलेआम सांगत आहोत की अवैध पद्धतीने या ठिकाणी सगळं चालतंय, मग पोलीस कारवाई का करत नाही आहेत? किंवा मग जे अवैध पद्धतीने चालवतात त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे का? पोलिसांची त्यांना मिलीभगत आहे का? किंवा मग हे संपूर्ण हप्ते वसुलीसाठी सुरू आहे का? किंवा कोणीतरी यांचं कलेक्शन करतंय का? किंवा मग हप्ते वसुलीसाठी कोणी ठेवलंय आणि त्यासाठी पोलीस त्यांना सहकार्य करतात का हे संपूर्ण अवैध धंदे सुरू करण्यासाठी? हा देखील प्रश्न या ठिकाणी समोर येतोय। त्यामुळे
त्यामुळे यामध्ये काही प्रमाणात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असते. कारण जर आपण काही प्रमाणात बातमी लावतो, त्यानंतर काही ठिकाणी कारवाई करून दाखवण्यासाठी कारवाई करून ते बंद केलं जातं 2-3 दिवसासाठी, पुन्हा ते जैसे ते पुन्हा सुरू केलं जातं. त्यामुळे जर पोलिसांचं वरदहस्त या ठिकाणी नसेल तर हे कोणत्याही गोष्टी अवैधपणे सुरू ठेवण्यास परवानगी नसू शकते किंवा ते सुरूच करू शकत नाही. त्यामुळे खरोखर पोलिसांची यामध्ये मिलीभगत असल्याचं आकांक्षा, पाहायला मात्र मिळतंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्या ठिकाणचे, ते कारवाईबाबत काय सांगताना दिसतंय? स्वतः त्यांनी कार्यरत होऊन या सगळ्या गोष्टींचा छडा लावणं गरजेचं आहे. माध्यम म्हणून आपल्याला हे काम करावं लागतंय. आकांक्षा, तुम्ही हे सगळं शोधून काढताय आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवताय, मग पोलीस कारवाई का करत नाही? नक्कीच विशाल सर, जर आपण पाहायला गेलं तर मी देखील वारंवार आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण समोर आणत आहोत. नवी मुंबई पोलीस आयुक्त असतील किंवा मग सिनियर्स असतील, डीसीपी असतील, त्यांच्या कानापर्यंत हे आपण सर्व गोष्टी घालत आहोत. त्यांचं एकच म्हणणं असतं की आमच्या ठिकाणी काहीही चालू नाही आहे आणि जिथे काही चालू असेल, सुरू असेल, तिथे आम्ही कारवाई करून ते बंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे काही प्रमाणात फक्त बंद केलं जातं, नंतर पुन्हा जैसे ते पुन्हा सुरू केलं जातं. त्यामुळे या सर्व अवैध धंद्यांना जर कोणाचं तरी वरदहस्त असेल, त्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत, एवढंच या प्रकरणातून दिसून येते. बरं, पण आकांक्षा, पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये जे तुम्हाला दिसतंय, जे तुमचा कॅमेरा या ठिकाणी टिपताना दिसतो, ते मात्र अमित काळेंना दिसत नाही का? स्वतः पोलीस उपायुक्त आहेत ते, आणि आयुक्त कार्यालयापासून अगदी जर 100 मीटरवरती हे सगळे अवैध धंदे सुरू होत असतील आणि ते दाखवण्याची वेळ येत असेल, तर याला नेमका वरदहस्त कुणाचा? नक्कीच नवी मुंबई झोन 2 चे पोलीस उपायुक्त जे अमित काळे आहेत, ते 100 मीटर अंतरावर त्यांचं कार्यालय आहे आणि त्याच परिसरामध्ये अनेक जे स्पा सेंटर्स आहेत आणि अवैध पद्धतीने ते सुरू असतात. आपण नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की इथे काहीतरी सुरू आहे, तुम्ही कारवाई करा, कारवाई करा. हो, आम्ही कारवाई करतो असं म्हणत कोणत्याही प्रकारची ठोस असं पाऊल उचललं जात नाही, कोणतीही कारवाई केली जात नाही. जर आपल्यापर्यंत लोकशाही मराठीकडे ही जर माहिती पोहोचत असेल, तर मग नवी मुंबई जे जनतेचं रक्षण करतात त्यांच्यापर्यंत ही माहिती का पोहोचत नाही आहे किंवा पोहोचून सुद्धा जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते का? हप्ते वसुलीसाठी संपूर्ण हे प्रकरण सुरू आहे का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात. त्यामुळे आता उपायुक्त असतील अमित काळे यांनी ठोस कारवाई करत या सर्वच गोष्टी बंद करण्याची अपेक्षा आहे त्यांच्या. बरोबर. आकांक्षा, शाळा नवी मुंबई परिसरामध्ये या सगळ्या स्टोरीसाठी तुम्ही आढावा घेत होतात, विविध ठिकाणी गेला असाल, काय नेमकं त्या ठिकाणी पाहायला मिळालं? तुम्ही जो मगाशी दावा केलात की 18 पेक्षा कमी म्हणजे अल्पवयीन मुलींचा देखील या स्पामध्ये वावर असल्याचं आणि त्यांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. मग नेमकं कोण चुकतंय, का चुकतंय आणि कशा प्रकारे या सर्व अवैध गोष्टींना पाठबळ मिळतंय? नक्कीच ज्याप्रमाणे आपण सर्वे केलेला आहे त्यामध्ये महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, त्या म्हणजे अल्पवयीन मुलींचा यामध्ये जास्त करून समावेश आहे. शेकडोच्या संख्येने यामध्ये जे स्पा सेंटर्स आहेत अवैध पद्धतीने सुरू आहेत आणि ज्या थायलंडच्या मुली असतील किंवा मग मायनर्स गर्ल असतील, अल्पवयीन मुली आहेत, त्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आपण वारंवार या गोष्टी समोर आणलेल्या आहेत, पोलिसांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र कोणत्याही प्रकारची ठोस ही कारवाई किंवा ठोस भूमिका ही घेतली जात नाही. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. कारण अवैध पद्धतीने सुरू आहेत शेकडोच्या संख्येने स्पा सेंटर आणि त्यातच अल्पवयीन मुलींचा समावेश असणं ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब या ठिकाणी. बरं, जे स्पा सेंटर बाबत आपण यावेळेला बातमी दाखवतो ते आणि पोलीस आयुक्तालय किती अंतर आहे? स्वतः पायी जाऊन त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त ही तपासणी करू शकतात की नाही, मात्र न करण्यामागचं कारण काय? नक्कीच. जर आपण जो स्पा सेंटर दाखवतोय तो बेलापूर परिसरामध्ये आहे आणि बेलापूरमध्येच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आहे आणि त्याच ठिकाणी एनआरआय म्हणजे रोड क्रॉस केलं की एनआरआय पोलीस स्टेशन आहे, तिथेच उपायुक्त अमित काळे यांचं कार्यालय आहे. हा अंतर फक्त आहे 100 मीटरचा आणि या 100 मीटरवर पायी चालत जरी आले डीसीपी तरी ते त्या ठिकाणी कारवाई करू शकतात किंवा रोडने जाता येतात त्यांना ते दिसू शकतं, कारण अवघ्या समोरच आहे ते. त्या ठिकाणी आतमध्ये काय चालतं, अवैध प्रकारे अल्पवयीन मुली त्यामध्ये असतात, हे सर्व गोष्टी जे पोलीस प्रशासन आहे त्यांना माहीत असेल, कारण आपण देखील कानावर घालत असतो. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई ही केली जात नाही आहे. कधीच या ठिकाणी राऊंडअप साठी कोणी आलेलं नाही आहे किंवा मग कशासाठी या सर्व गोष्टी सुरू आहेत किंवा मग का दुर्लक्ष केलं जात आहे, असे अनेक प्रश्न तरी सध्या या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. बरोबर आहे. मात्र या ठिकाणी साधारणतः जसं तुम्ही म्हणालात की शेकडोपेक्षा जास्त स्पा सेंटर सुरू आहे, म्हणजे या ठिकाणी काम करत असलेल्या स्टाफमध्ये जर मुलींचा वापर होत असेल तर त्यांची संख्या साधारण किती असू शकते असा तुम्हाला संशय आहे? तुमच्या या पूर्ण रिसर्चमध्ये तुम्हाला ते आढळून आलंय?
जर आपण पाहायला गेलं तर स्पा सेंटर्स नियम वापरून नियमांचं पालन करून जर स्पा सेंटर सुरू असतात, मात्र अवैध पद्धतीने आता सध्याच्या युगामध्ये स्पा सेंटरचा वापर केला जातो आणि त्यामध्ये अल्पवयीन मुली असतात त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं. यामध्ये जास्त स्पा सेंटरमध्ये फक्त एक आकडा तर आपल्याकडे नाहीये किती सांगू शकतो, मात्र एक 15 ते 20च्या आसपास मुली त्या ठिकाणी असतात. आणि या सर्वात जास्त जर पाहायला गेलं तर यामध्ये अल्पवयीन म्हणजे मायनर गर्ल्स असतात यामध्ये. त्यांना कोणतीही परवानगी नाही आहे तिथे राहण्यासाठी आणि जर हे समोर आलं तर ही पोलिसांची जबाबदारी असते की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई करावं किंवा चेक करावं की नेमकं हे प्रकरण काय आहे, त्यामध्ये काय चालतं. मात्र आता जर आपल्यापर्यंत अशा गोष्टींच्या आतमध्ये जे काही चालतं त्याची जर माहिती येत असेल तर मग 100 मीटर अंतरावर असणाऱ्या उपायुक्त असतील किंवा पोलीस आयुक्ताला असेल त्यांच्याकडे माहिती का जात नाही, हा सर्वात मोठा प्रश्न या आपल्याला आणि नवी मुंबईकर जनतेला देखील पडलेला आहे. कारण असा स्पा सेंटरचा अवैधरित्या वापर करून कुठेतरी समाजामध्ये देखील चुकीच्या पद्धतीने मेसेज जाण्याचा हा ठिकाणी आहे. त्यामुळे आळा घालण्याची खरं गरज आहे. बरं, आता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की ग्राहकांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते, ग्राहकांना गंडा घालण्याचे काही प्रकार समोर आलेले आहेत का, आणि या अवैध स्पामध्ये जर काही अवैध गोष्टी घडतायत तर त्या ठिकाणी ग्राहकांच्या काही तक्रारी समोर येऊ शकलेल्या आहेत का, ज्यावरती देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे? नक्कीच. लाईक जर स्पा सेंटर असेल तर त्या ठिकाणी एक सामान्य माणूस मसाजसाठी जात असणार, मात्र त्या ठिकाणी जे अवैध प्रकार होत असतात त्याची सामान्य लोक असतात त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसते. त्यामुळे त्यांच्यासोबत गैरवर्तन किंवा एक दंडा घातल्याचा प्रकार समोर येतो. त्यामुळे नवी मुंबईकर जनता आहे देखील या सर्व स्पा सेंटर असतील किंवा डान्स बार असतील यांना ट्रस्ट आहेत हे या प्रकरणातून समोर आलेले आहेत. आपल्याकडे देखील वारंवार तक्रारी आलेल्या आहेत. आणि आपल्याकडे जर तक्रार येत असेल तर मग नक्कीच जे जनतेचं रक्षण करतात पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडे सुद्धा ते तक्रारी जात असतील, मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न करता फक्त आश्वासन दिलं जातं आणि हे सर्व नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सध्या या ठिकाणी सुरू आहे. नक्कीच आकांक्षा, या सगळ्या बातमीचा पाठपुरावा तुम्ही करत राहणार आहातच. धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.